किशोर वर्धेकर आज आपल्याला कल्पना आहे की आज आदिवासी दिवस आहे आणि त्याचबरोबर आज क्रांती दिवस आहे। या क्रांती दिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 32 जे शहीद झालेले होते त्या शहीद स्मारकांचं या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं। याच्या मागचा उद्देश हाच आहे की या शहीदांनी देशाकरता केलेलं आपलं बलिदान त्याचं कायम स्मरण राहावं, येणाऱ्या पिढीला कळावं की यांनी आपल्याकरता काय केलेलं आहे। ही आठवण गावाला, परिसराला, जिल्ह्याला, राज्याला व्हावी याच्याकरता हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे। हेच नुसतं स्मारक नसून या स्मारकामध्ये आम्ही लायब्ररीचं सुद्धा त्याच्यामध्ये सोय केलेली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये मुलांकरता एक ती सोय होणार आहे आणि त्या मुलांनाही हे कळणार आहे की हा माणूस कोण होता की ज्याने आपल्या देशाकरता ही सेवा केलेली आहे। याच्या मागली भावना हीच आहे की राष्ट्राकरता राष्ट्राच्या माणसाने केलेलं बलिदान हे किती श्रेष्ठ आहे हे समजावं, याच्याकरता हे आम्ही काम केलेलं आहे। अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे, मात्र अमित शहा यांनी सुमित्रा वहिनी यांची भेट न घेण्यास नकार केलेला आहे। आता मला कसं सांगता येईल त्यांचं, आता त्यांचे काही कार्यक्रम व्यस्त असतील एखाद्या वेळेस, असं नाही होऊ शकत की भेट नाही दिली। अरे काही कार्यक्रम त्यांनी घेतले असतील आणि त्यांना वेळ नसेल, मग भेट नाही दिली म्हणून काय होते, एखाद्या वेळेस नाही होत भेट। उद्धव ठाकरे म्हणतात आहात की जे पंतप्रधान आहेत त्यांना जे आहे फुटेलवादी नेत्यांना भेटायची वेळ आहे, मात्र इतरांना भेटण्याची वेळ नाही। हे बघा, देशाचे पंतप्रधान हे मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतात आणि त्याच्यामध्ये ज्यांना वेळ दिली जाते त्यांना भेटतात। उद्धव साहेबांनी पण वेळ मागावी, त्यांनाही भेट मिळेल ना। बारामती पण मध्ये आज परत प्रशिक्षण म्हणजे ते कुशल्याची घटना घडली आहे। आता हा जो विषय आहे हा जरी राज्यावर आपला घडलेला असला तरी केंद्राच्या विमानतळ यंत्रणेने आणि राज्याच्या विमानतळ यंत्रणेने हे ठरवलं पाहिजे की फिजिबिलिटी कुठे आहे, कुठे विमानाचा त्रास होतोय आणि काही अशा घटना घडणं माझ्या माहितीप्रमाणे हे योग्य नाही आहे, त्याच्याकरता दुरुस्त होणं गरजेचं आहे। अंबादास दानवे जे भाजपवर नेहमी सातत्याने टीका करतात ते बुलढाण्याच्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवतांच्या कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळाले। अहो, आता एकत्रित कार्यक्रम आहे, एखाद्या ठिकाणी जर सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि वेगळ्या पक्षाचा आमदार जर आमच्या कार्यक्रमात आला का तो मग आमचा होऊन जातो काय? असं होत नाही। दानवे आमच्याही कार्यक्रमात जातात, आम्ही दानवेच्या कार्यक्रमात, तुम्हाला माहित आहे का दानवे शिवसेना भाजपच्या युतीच्या पॅनलमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमच्या पॅनलमधून निवडून आलेले आहेत, त्यांना विचारा। हो, वन मंत्री जे गणेश नाईक आहेत त्यांनी टीका केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर की ज्याप्रमाणे विचार केला की 10 वर्ष जे आहे महाराष्ट्र मागे गेलेला आहे, जाहीर टीका केलेली। त्या लोकांना माहिती आहे कुठे मागे गेला, कुठे पुढे गेलाय, ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं, मला तरी असं वाटतं। पाणीपट्टी घरपट्टी संदर्भातही आपण काही सूचना केल्या होत्या, त्या संदर्भात निश्चितपणाने त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याला मान्यताही देण्यात आलेली आहे, पण त्याची अंमल काही ठिकाणी होत नाही। आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती वजा सूचना केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की जिथे जिथे अंमल होणार नाही तिथे तिथे आम्ही पुढच्या काळामध्ये ती सुधारणा करू। राजकीय प्रश्न आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांनी विमानात एकत्र प्रवास केला आहे, त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र विमान प्रवास केला आहे। आता विमानामध्ये कोण कोणाबरोबर प्रवास करतो, आता विमान आहे, विमानामध्ये माझ्याबरोबर राजीव गांधी, आपलं राहुल गांधी सुद्धा प्रवास करू शकतात। प्रवास करायला काय मना आहे?